नमस्कार, मी उज्ज्वला टिंगरे. 2023ची जी मुलाखत झाली तर ती मुलाखत मी दिलेली आहे. त्याचबरोबर 2022ची मुलाखत सुद्धा दिलेली आहे. यामध्ये स्पार्क अकॅडमीच्या वतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 या संदर्भात भूगोल या विषयाच्या स्ट्रॅटेजी आणि एकंदरीत ओरिएंटेशन संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर भूगोल या विषयाचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे तर प्राकृतिक भूगोल असेल, भारताचा, जगाचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल इतकंच मेन्शन केलेलं आहे. तर आपण जवळपास पूर्व परीक्षेला जॉग्राफीचे म्हणजे भूगोलाचे 15 प्रश्न आणि 5 प्रश्न हे पर्यावरणाचे, जे की आपण भूगोलामध्येच कन्सिडर करतो, असे एकूण 20 प्रश्न येतात. आणि जर मार्कांच्या दृष्टीने म्हटलं किंवा स्कोरिंगच्या दृष्टीने म्हटलं तर भूगोल हा विषय स्कोरिंग आहे. म्हणजे 20 पैकी जवळपास 17-18 मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता. ठीक आहे. तर परंतु यासाठी एक प्रकारची एक स्ट्रॅटेजी लागेल किंवा एक ओरिएंटेशननी अभ्यास लागेल. तर त्यासाठी काय केलं पाहिजे आणि कोणते सब्जेक्ट, कोणत्या घटकाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर आता मी सांगितलं तसं विभागणी कशी आहे भूगोलाची, म्हणजे जसं मार्क किंवा प्रश्नांची संख्या जशी जास्त आहे तर त्यानुसार मी सांगेन भारत, नंतर महाराष्ट्र आणि जगाचा. यामध्ये परत भारताचा प्राकृतिक भूगोल याला जास्त वेटेज आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 प्रश्न हे प्राकृतिक भूगोलावर येतात. त्यानंतर सामाजिक भूगोल, यामध्ये काय शिकणार आहे आपण? सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल. ठीक आहे. म्हणजे जी काय भारताची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेने, कारण अजून 2021ची जी जनगणना आहे ती पार पडलेली नाही, त्यामुळे आपल्याला 11च्या जनगणनेचाच अभ्यास करावा लागेल. आणि आर्थिक भूगोलामध्ये काय येईल? तर जे काही शेती, कृषी असेल किंवा जे काही व्यवसाय आहेत, व्यवसाय, उद्योगधंदे, दळणवळण, पायाभूत सुविधा, हे जे घटक आहेत भारताशी रिलेटेड, हे सगळे आर्थिक भूगोलामध्ये जातील. तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा, आता महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. परंतु पूर्व परीक्षेचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भूगोलावर येणारे प्रश्नांची संख्या कमी आहे. यामध्ये 3 ते 4 ॲव्हरेज प्रश्न येतात महाराष्ट्राच्या भूगोलावर. पूर्व परीक्षेच्या तुलनेत मुख्य परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न जास्त येतात. आणि जगाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे जगाच्या भूगोलामध्ये येणारे प्रश्न सुद्धा पूर्व परीक्षेला कमी आहेत. जास्त प्रश्न कुठे येतात तर भारताच्या भूगोलावर, आणि त्यातल्या त्यात प्राकृतिक भूगोलावर जास्त प्रश्न येतात. आता प्राकृतिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास करायचा किंवा कोणते रेफरन्स बुक वापरायचे किंवा कसे वापरायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते मी ॲस्पिरंट, म्हणजे मी तुमच्यासारखेच, आता जरी मी मुलाखत दिलेली असेल आणि माझी निवड होणार आहे, म्हणजे चांगली क्लास 1 एक्झिक्युटिव्ह चांगली पोस्ट मला मिळेल, परंतु मी 23ची पूर्व परीक्षा सुद्धा दिलेली होती, जे की कंबाईन पूर्व परीक्षा झाली होती. तर मी एक ॲस्पिरंट म्हणून तुम्हाला सांगणार आहे की MPSC ॲस्पिरंट म्हणून तुम्हाला सांगणार आहे की ना की मी सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून सांगणार आहे. तर तुम्ही तसंच घ्या. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त एका विषयाला फोकस नाही करायचं आहे. जर आपल्याला एका विषयात फोकस करायचा असेल तर आपण खूप सारी, इव्हन PhD करायचे किंवा संशोधन करायचं असेल तर आपण खूप सारी पुस्तकं वाचतो किंवा त्याचा डेप्थ मध्ये स्टडी करतो. तसं आपल्याला अपेक्षित नाही आहे MPSC मध्ये. MPSC मध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, प्रश्न कोणत्या पद्धतीचे येतात आणि प्रश्न आपण त्याला टॅकल कसं करणार आहे आणि अल्टिमेटली आपल्याला स्कोअर वाढवायचा आहे.
आणि आपल्याला पूर्व परीक्षा पास करायची आणि मुख्य परीक्षेमध्ये एंटर व्हायचे, ही स्टेज आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला बेसिकली सांगणार आहे, ना की तुम्ही किती पुस्तकं वाचली पाहिजेत हे मॅटर नाही करत आहे. तुम्ही कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, कोणता घटक कुठल्या सोर्समधून कंप्लीट होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, ॲस्पिरंटच्या रोलमधून. ठीक आहे, ओके. तर आता प्राकृतिक भूगोलामध्ये काय येतं बघा. भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये विचार केला तर भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत, 5 विभाग आहेत प्राकृतिक विभाग. तर हे येणार भारताचे प्राकृतिक विभाग. तर त्याचा अभ्यास याच्यामध्ये करू आपण, किंवा नद्या असतील, जी भूरूप आहेत, भूरूपांवर सुद्धा जास्त प्रश्न असतात. भूरूपे म्हणजे काय, तर जमिनीची, भू म्हणजे काय, जमीन, जमिनीची, लँड फॉर्म्स म्हणतो आपण ह्याला इंग्लिशमध्ये. तर जमिनीमध्ये ज्या अंतर्गत आणि बहिर्गत क्रियांमुळे होणारी किंवा जे काय बदल होणार आहेत तर त्याला भूरूप म्हणायचं. यामध्ये काय, तर नदी आहे, नदी, वारा किंवा सागरी लाटा, यांच्या ही कारक आहेत. तर यांच्या मुळं जे काय पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागामध्ये जे काही बदल होणार आहेत तर त्याला आपण भूरूप म्हणतो. तर हा भूरूपांचा अभ्यास असतो, याला सुद्धा जास्त वेटेज आहे. त्यासोबतच भारताची नदी प्रणाली किंवा खडक, यामध्ये वेगवेगळे जे खडक आहेत, तर खडक किंवा मृदा, हवामान, ह्या घटकांचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलामध्ये करतो. तर आता खडकांमध्ये कोणती खनिजे सापडतात, तर त्याचा साठ्यानुसार क्रम किंवा त्याचे साठे आणि त्यासोबतच त्याचं पर्सेंटेज यानुसार जो क्रम आहे, कोणते खनिज कुठं आणि कोणत्या राज्यामध्ये सापडतात, हे सुद्धा प्रश्न आलेले आहेत MPSCला ह्याच्या पाठीमागं. ठीक आहे, आता आपण जर 18 ते 22 पर्यंत बघितला ट्रेंड आणि 23चा ट्रेंड बघितला तर परीक्षा आता आपण 23च्या क्वेश्चन पेपर बघणारच आहेत, त्यातले भूगोलाचे प्रश्न. तर असं दिसतंय की कन्सेप्च्युअल प्रश्न विचारण्याकडे कल वाढलेले. कारण का, तर कंबाईन प्रिलिम झालेली आहे आपली. तर मग ज्या एक्झाम ॲड झालेले आहेत, सिव्हिल असेल, फॉरेस्ट आहे किंवा ॲग्रीचे, तर त्या प्रिलिमची जशी ते टेक्निकल विषय आहेत किंवा टेक्निकल एक्झाम आहेत, त्यांच्या मेन्स ह्या रिटर्न होतात. तर मग त्यानुसार त्यांनी इकडं कन्सेप्च्युअल प्रश्न वाढवलेले आहेत. जर तुम्ही 23च्या पेपरचं नीट अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल की टेक्निकल प्रश्नांची किंवा कन्सेप्च्युअल प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे आणि आपले जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत तर त्याची संख्या तुलनेनं कमी झालेली दिसते आपल्याला. तर मग हे आपल्याला करायचंच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर नव्यानं अभ्यास करत असाल प्रिलिमचा, आता सुरुवातच केलेली आहे, तर तुम्हाला जे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत, हिमालयापासून ते आपली भारतीय बेटांपर्यंतचे जे 5 प्राकृतिक विभाग आहेत, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचाच आहे. त्यासाठी कोणतं पुस्तक वापरायचं हे पण मी सांगेन, परंतु ते बेसिक आहे किंवा त्या गोष्टी तर करायच्याच आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स, हे सगळं यूट्यूबवर अवेलेबल असतंच. आणि पण फक्त त्याच्या नोट्स किंवा शॉर्ट नोट्स बनवायच्या आणि ते लक्षात ठेवायचं. पण कोणती गोष्ट करत असताना, आता भूरूप, नदीच्या कार्यामुळे होणारी भूरूप, तर नदीच्या युवा अवस्थेत कोणती भूरूप तयार होणार आहेत किंवा वृद्धावस्थेत, मध्यावस्थेत, तर हे करत असताना ना यूट्यूबला किंवा कुठेही तुम्ही लेक्चर बघा आणि ते कन्सेप्च्युअली समजून घ्या. म्हणजे ते तुमच्या थ्रू आउट लक्षात राहील. म्हणजे नुसतंच पाठांतरावर भर देऊ नका. एकदा तुम्ही सुरुवात करताय अभ्यासाला, थोडा वेळ तर देणं गरजेचंच आहे कोणत्याही परीक्षेला. कधी शॉर्टकट नसतोच कुठल्या गोष्टीला. त्यामुळे कन्सेप्च्युअली गोष्टी जितक्या समजून घ्याल तितकं तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सला सुद्धा ते फायद्याचं राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नदी प्रणाली, याच्यामध्ये सगळ्यात मोठी नदी, आणि हेच महाराष्ट्राला सुद्धा लागू होतं,
हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा आहे. नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली, पण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर कमी प्रश्न येतात प्रिलिम्सला. ठीक आहे, तर हे भारतातली सगळ्यात जास्त लांबीची नदी कोणती, किती लांबी, काय वगैरे तो सिक्वेन्स ते सगळं करायचं तुम्हाला, त्याच्या नद्यांच्या उपनद्या वगैरे ते सुद्धा. त्यानंतर जगाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. जगाच्या बाबतीत एवढं डेप्थ मध्ये करायचं नाही तुम्हाला, पण लांबीनं सगळ्यात जास्त त्याचे 1, 3, 4 नद्यांची नावं किंवा रुंदीनं जास्त असणाऱ्या नद्यांची नावं, तर हे तुम्हाला तिथं करायचं. किंवा आता जे आता आपण भारताच्या भूगोलामध्येच बघतोय, किंवा मग हवामानशास्त्र किंवा क्लायमेटॉलॉजी ह्याला सुद्धा जास्त वेटेज आहे, आणि ओशनोग्राफी म्हणजे समुद्रशास्त्र. ठीक आहे, आता तर याच्या समुद्रशास्त्र किंवा ओशनोग्राफी याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. ठीक आहे, आता हा झाला प्राकृतिक भूगोल. याच्यामध्ये ॲव्हरेज किती 5 ते 6 क्वेश्चन्स येतात प्रिलिम्सला. ठीक आहे, तर हे त्याच्यानंतर आता दुसरा जो भाग आहे तो आपला सामाजिक भूगोल. यामध्ये जे लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या बघा तुम्हाला इथं जिओग्राफी मध्ये सुद्धा आहे, परत इकॉनॉमिक्स मध्ये पण तेच आहे. म्हणजे तुम्ही कुठं जरी केलं लोकसंख्येचा टॉपिक आहे, पुढं तुम्ही जेव्हा मेन्सला जाल परत HRD मध्ये परत आहे, त्याच्यामुळं हे तुम्हाला करणंच आहे. मग लोकसंख्येनुसार क्रम असेल किंवा घनतेनुसार साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, या सगळ्या गोष्टी, या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत जे सगळे करतात तेही आपल्याला करायचंच आहे. परंतु आता जर आपण म्हटलं की कन्सेप्च्युअल प्रश्नांची संख्या वाढलेली आहे, तर मग आता याच्या पुढे जाऊन काय प्रश्न येतील, तर जे सिद्धांत आहे लोकसंख्येचे, जे सिद्धांत आहेत जे की मेन्सचा भाग आहे ऍक्च्युली, परंतु हे प्रिलिम्सला येणार आहेत. कारण आता जर आपण अनालिसिस बघू तेव्हा समजेलच. ओके, आता जे लोकसंख्येचे जे सिद्धांत आहेत तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतील जे की मेन्सला. मग हे तुम्ही कुठून करायचं, तर जे HRDचं बुक आहे, कोणतं HRDचं बुक घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा लोकसंख्येचे सिद्धांत आहेत. तर ते म्हणजे हे ऍडिशनल म्हणून, बाकी तुम्ही लोकसंख्या करणार आहेत फॅक्च्युअल बेसवर, पण ऍडिशनल म्हणून हे करून ठेवा. ठीक आहे, परत जे लोकसंख्येचे स्थलांतर हा जो पार्ट येतो, म्हणजे ऍक्च्युली ते मानवी भूगोलामध्ये जातं, पण हे सामाजिक भूगोलामध्येच आपण कन्सिडर करतो. हे काय स्थलांतर आहे, किंवा मग हे वसाहती. आता ह्या 23च्या प्रिलिम मध्ये एक प्रश्न आलेला, वसाहती 2 स्टेटमेंट दिलेले आणि त्यातले एक स्टेटमेंट त्यांनी करेक्ट दिलेले की शेतीच्या आजूबाजूला केंद्रित वसाहती असतात आणि हिमालयामध्ये विखुरलेल्या. तर ते आपल्याला समजत होते की हिमालयामध्ये विखुरलेल्या वसाहती असतात, मग ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. हे सामाजिक भूगोलामध्ये झालं. आणि त्यासोबत आता आपल्याला जो काही आर्थिक भूगोल आहे, तर आर्थिक भूगोलामध्ये काय येईल, तर जे की कृषी, म्हणजे कृषीचा भाग जो असं तुम्ही मेन्सला करणार आहेत तसा नाही करायचा आहे आपल्याला, पण बेसिक कृषीचा जो भाग आहे किंवा उद्योगधंदे, तर त्यांनी ते कापसाचं विचारले, एक प्रश्न आलेला कॉटनचा, ते आहे दळणवळण आणि पर्यटन पण येतं. ह्याच्यासाठी मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगणार आहे, तर ती जर केली तर त्यातनं तुम्हाला ज्या गोष्टी कव्हर व्हायच्यात तर त्या गोष्टी सगळ्या कव्हर होणार आहेत. ठीक आहे, तर या गोष्टी आर्थिक भूगोलामध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर मग उद्योगधंदे आणि दळणवळणामध्ये काय रस्ते, रेल्वे, ज्या काय पायाभूत सुविधा आहेत तर त्या येणार आहेत.
मग आता कधी कधी ते आर्थिक सर्वेमधून किंवा आर्थिक पाहणीमधून प्रश्न विचारतात. रस्त्यांची घनता ह्या राज्यामध्ये जास्त आहे, कदाचित ते करंटमधून सुद्धा कव्हर होणार असतं, पण मग त्यासाठीचा सोर्स ते कुठून वापरतात, तर ते आर्थिक सर्वे वगैरे त्याच्यातून ते प्रश्न आलेले असतात. मग आपण म्हणतो की मी वाचलेल्यामधनं तर आलेलं नाही, मग कुठून आलेलं आहे. मग तेच थोडासा आता हे जे हा जो पेपर झाला 23चा, तर त्याच्यामध्ये थोडंसं जे मायक्रो ऑब्झर्वेशन म्हणतो आपण, आणि जो काय मायक्रो ऑब्झर्वेशनच म्हणू आपण, तर मायक्रो ऑब्झर्वेशनची जास्त गरज होती. म्हणजे काही प्रश्न मी तुम्हाला आता जॉग्राफीमध्ये पण सांगेल की ते तुम्ही नुसतं म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळायचं आणि मायक्रो ऑब्झर्वेशन जरी केलं असतं ना, कारण आपल्याकडे 100 प्रश्न होते आणि 2 तास वेळ होता, तर आरामात पेपर कव्हर होतो. आणि नीट वाचून, फक्त ओव्हर थिंकिंग म्हणजे नीट वाचणं किंवा जास्त वेळ देणे एखाद्या प्रश्नाला, याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही ओव्हर थिंकिंग केलं पाहिजे. ओव्हर थिंकिंग टाळून जर तुम्ही त्याचं मायक्रो ऑब्झर्वेशन केले, एक प्रश्न 2-3 वेळा वाचला व्यवस्थित, तर तरी तुम्हाला तिथून उत्तर निघू शकत होतं. असे प्रश्न होते. कारण मी जेव्हा आता मी 22ची मुख्य परीक्षा ऑलरेडी दिलेली होती, मला चांगला स्कोर होता, त्याच्यामुळे मी 23च्या प्रिलिमचा अभ्यास नव्हता केला, तरी सुद्धा मी असंच विदाउट रिव्हिजन जरी पेपरला गेले होते, तरी मला तिथे चांगला स्कोर येऊ शकला. ह्याचं कारण हेच होतं की एक पेपर बघण्याचा जो तिथला टेम्परामेंट एक्झाम हॉलमधला आणि मायक्रो ऑब्झर्वेशन, ह्या 2 गोष्टीवरच मला असं वाटतं की चांगला स्कोर येऊ शकतो. फक्त ते तिथं पॅनिक सिच्युएशनमध्ये जायचं नाही, पॅनिक मोडवर जायचं नाही, एवढीच एक गोष्ट करायची. ठीक आहे, आता हे 3 गोष्टी आपल्या सिलेबसशी रिलेटेड झाल्या. आता तुम्ही रेफरन्सेस कोणते वापराल? रेफरन्स बुक. आता मार्केटमध्ये खूप सारी बुकची नावं आणि खूप सारे स्टेट बोर्ड, खूप सारे NCERT म्हणजे वापरण्याचा सल्ला दिला जातो, परंतु मला असं वाटतं की मी आता प्रोसेसमधून बाहेर पडेल, कारण जो काही रिझल्ट येईल त्याच्यातून मला चांगली क्लास 1ची पोस्ट भेटेल. परंतु मी सांगते, मी ह्या अभ्यासामध्ये कधी NCERTचं बुक नाही वापरलं. एक पुस्तक वापरलेले मी. आता आपण प्राकृतिक भूगोलाबद्दल जर बोललो, तर याच्यामध्ये जे 11वीचं NCERTच्या बेसवर जे शारदा पब्लिकेशनचं एक बुक आहे, छोटंसं बुक आहे, तर त्याच्यामधून ते भूरूप, हवामानशास्त्र आणि सगळ्या गोष्टी कव्हर होतात ज्या काही PSCला लागणार आहेत. आणि सोबतच तुम्हाला ज्या काही पेपर आहेत PYQ आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ह्याची जर जोड तुम्ही दिली आणि त्याचं प्रॉपर अनालिसिस केलं, तरी सुद्धा त्या पुस्तकातून सुद्धा तुमचा प्राकृतिकचा भाग कव्हर होतो. ठीक आहे, फक्त तुम्ही प्रोव्हाइडेड दॅट की तुम्ही कन्सेप्च्युअली त्या गोष्टी त्यावेळी केलेल्या असल्या पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे एक पुस्तक कोणतं, तर 11च्या NCERTवर, कारण NCERTची पुस्तकं इंग्लिशमध्ये असतात, तर मग आपल्याला तेवढं आपण कम्फर्टेबल नसतो इंग्लिश वाचण्यासाठी, म्हणून मग ते जे भस्के सरांचं आहे ना, आय थिंक ते शारदा पब्लिकेशनचं, तर ते पुस्तक जरी तुम्ही रेफर केलं, म्हणजे मी ते रेफर केलेलं, म्हणजे असं अगेन हे नाही सांगत की तुम्ही तेच वापरलं पाहिजे, पण त्याच्यातून प्राकृतिकचा भाग कव्हर होतो. आता भारताचा जर प्राकृतिक भूगोल आहे तो बघायचा असेल, तर त्याच्यासाठी जे जुनं आहे 10वीचं आपलं स्टेट बोर्डचं, ज्याचं काहीतरी ब्ल्यू कलरचं वगैरे कव्हर आहे, तर त्याच्यातून सगळा हे कव्हर होतो. भारताचा प्राकृतिक भूगोल आहे तो सगळा कव्हर होतो. ठीक आहे, याच्या सोबतच तुम्हाला जर वापरायचंच असेल NCERTचं पुस्तक, तर कोणतं 11वी आणि 12वीचं तुम्ही पुस्तक वापरू शकता NCERTचं. ठीक आहे, म्हणजे मी वापरला नाही, पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही प्रिलिम्सला आणि मेन्सला दोन्हीला पण एका पुस्तकातून करू शकता. म्हणजे मी दीपस्तंभचं पुस्तक वापरलेलं, दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरलेलं. आणि जर तुम्हाला एवढं सगळं करायचं नाही, म्हणजे जर तुम्हाला 10th स्टँडर्डचं पुस्तक, म्हणजे ते पुस्तक खूप छोटे आहे आणि ते समजतं पण खूप छान, म्हणजे जसे आपले प्राकृतिक विभाग आहेत, म्हणजे हिमालयापासून आणि भारतीय बेटांपर्यंत, तर ते त्या सिक्वेन्सनं त्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि बऱ्याचदा तिथल्या स्टेटमेंटवर ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. तुम्ही मागचे जर पेपर काढून बघितले 2016 पासूनचे, तरी तुम्हाला तिथे दिसेल की ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. आता सुद्धा राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाचा जो प्रश्न आहे
तर त्यातला तो डेटा आहे तर तिथलाच घेतलेला आहे. तर इथं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी हे वापरू शकता. याच्यामध्ये दळणवळण, पायाभूत सुविधा वगैरे म्हणजे बराच जो भाग आहे जो आपल्याला गरजेचा आहे तो कव्हर केलेला आहे. आणि जर आता सपोज तुम्हाला महाराष्ट्राची नदी प्रणाली करायची किंवा महाराष्ट्राची खडक प्रणाली वगैरे या गोष्टी करायच्या तर तुम्ही ना तिथं ट्रिक करून ठेवू शकता. आता महाराष्ट्रातल्या फॉर एक्झाम्पल पश्चिम किनारपट्टीच्या किंवा कोकणातून वाहणाऱ्या नद्या आहेत, ठीक आहे. तर मग दमणगंगापासून ते खाली दक्षिणेपर्यंतच्या त्या सगळ्या जवळजवळ 20-25 ज्या नद्या आहेत तर त्या सगळ्या किंवा खाड्यांचा क्रम ते तुम्ही एखाद्या ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा लक्षात ठेवू शकता आणि ते थ्रू आउट तुमच्या लक्षात राहतं, ठीक आहे. आम्ही तर तसंच केलेलं, म्हणजे शॉर्ट मध्ये तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट होऊन जातो, ठीक आहे. तर हे करू शकता महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. आता हे झाले रेफरन्सेस. आता तुम्ही PYQ किंवा हे कसे सोडवले पाहिजेत, कारण तुम्ही किती जरी अभ्यास केला आणि किती जरी रिव्हिजन केलं तर तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन कधी समजेल किंवा प्रॉपर रिव्हिजन आपली झाली किंवा काय करायचंय आणि काय राहिले आपलं करायचं हे कधी समजेल, जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल किंवा PYQ सॉल्व्ह कराल, ठीक आहे. PYQ पहिला तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरच भर दिला पाहिजे आणि त्यानंतर अकॅडमिकचे 1-2 पेपर सोडवले तर सफिशियंट असतं प्रिलिमसाठी. तर तुम्ही हे करत असताना पेपर सोडून जो काही तुमचा चुकतोय भाग म्हणजे जो काही भाग तुमचा चुकणार आहे तर तोच टॉपिक जाऊन पुस्तकामध्ये वाचणं ह्याला रिव्हिजन म्हणू शकतो आपण. म्हणजे एकतर तुम्हाला PYQचं ॲनालिसिस जमलं पाहिजे आणि चुकलेल्या भागाचं रिव्हिजन. ह्यानी काय होतं की तुम्ही वारंवार त्याच गोष्टींचं रिव्हिजन नाही करणार, एक प्रॉपर तुमचं रिव्हिजन बसणार आणि प्रॉपर रिव्हिजन शिवाय तुम्ही एक्झाम हॉलमधले तिथलं टेम्परामेंट मॅनेजच नाही करू शकणार. तर यासाठी तुम्ही PYQचं ॲनालिसिस केलं पाहिजे, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त क्लायमेटॉलॉजी मध्ये काय बघू शकतो आपण, म्हणजे जे आपण हवामानशास्त्र म्हटलं, आता हवामानशास्त्रामध्ये काय काय येतं तर वायुदाब आणि वारे ह्याच्यावर प्रश्न आहेत. ठीक आहे. यामध्ये काय तर जे काही स्थानिक वारे आहेत हा प्रश्न खूप वेळा आलाय की खारे वारे आणि मतले वारे यांना काय म्हणतात हे किंवा हे कशाची उदाहरण आहेत, ग्रहीय वारे वगैरे. तर मग हे स्थानिक वारे किंवा जे वेगवेगळ्या थंड वारे, उष्ण वारे ही जी नावं आहेत वेगवेगळ्या ते प्राकृतिक भूगोलाच्या पुस्तकात कव्हर होतात. जेवढी दिलेत तेवढीच करायची, ठीक आहे. आणि त्यांनी टेबल फॉर्म मध्येच दिलेले तेवढी पाठ करून टाकायची, ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीचे जे अंतरंग आहे किंवा मग हे खडक प्रणाली वगैरे, किंवा ज्या बहिर्गत हालचालीमुळे काय तर पर्वत आणि पठारांची जी निर्मिती होते तर मग त्याचा क्रम आहे, पर्वतांचा क्रम, पठारांचा क्रम, तर ते लक्षात ठेवायचं तुम्ही. त्यानंतर वातावरणाचे जे संरचना आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणतो, तर त्यामध्ये ट्रोपोस्फिअर, मागच्या वेळी प्रश्न आलेले ट्रोपोस्फिअर वरती, मग ते ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, हे जे आहे एक्झोस्फिअर पर्यंतचे ते थर आहेत तर त्याचा अभ्यास करायचा आहे. ढग आणि ढगांचे प्रकार, ते क्युमुलोनिंबस वगैरे, तर त्याच्यावर प्रश्न येतो क्युमुलोनिंबस ढगाचा, मग त्याची वैशिष्ट्य, हे सगळं तुमचं त्या NCERTचं 11वीचे जे NCERTचं पुस्तक आहे शारदा पब्लिकेशनचं त्याच्यातून तुमचं सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत आणि शॉर्ट बट स्वीट या फॉर्म मध्ये कव्हर होणार आहेत, ठीक आहे. आणि बरेच जण सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरणाचं पुस्तक सुद्धा प्रिलिम्सला वापरतात किंवा रेफर करतात, तर तुम्ही ते रेफर केलं तरी चालेल. पण मी जे काही रेफरन्सेस वाचलेत किंवा हे, तर त्यानुसार मी तुम्हाला सांगते
ठीक आहे, तर ते हा भाग सुद्धा त्याच्यातून कव्हर होतो. किंवा जो आर्द्रतेचा घटक आहे किंवा सौर शक्ती म्हणतो आपण, किंवा हीट बजेट जे आहे पृथ्वीचं, हीट बजेट, तर यामध्ये काय, तर ढगांद्वारे किती एनर्जी रिफ्लेक्ट केली जाते, सौरशक्ती रिफ्लेक्ट केली जाते, हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. तर ते हीट बजेट सुद्धा तिथं दिलेलं आहे एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, तर ओशनोग्राफी मध्ये काय, तर समुद्र तळ रचना, तिथले जे लँडफॉर्म्स आहेत. मागच्या वेळी आता कोणता प्रश्न आलेला, ट्रेंचेस किंवा काय म्हणतो सागरी गर्ता, पॅसिफिक समुद्रामध्ये सागरी गर्तांची संख्या जास्त का आहे, जास्त आहे कारण, मग खाली 4 स्टेटमेंट दिलेले. आता तो प्रश्न पण आपण बघू, किती वेग स्टेटमेंट होते आणि तुम्ही फायनल आन्सर पर्यंत कसं जाऊ शकत होता, हे पण आपण आता प्रश्नांमध्ये बघणारच आहे. पण त्यासाठी म्हणजे तुम्ही जेव्हा लॉजिक लावणार आहे ना, मला एवढंच सांगायचंय, तुम्ही जेव्हा पेपरमध्ये लॉजिक लावणार आहे ना, ते तेव्हाच लावाल जेव्हा तुम्ही काहीतरी त्याच्या मागे वाचलेलं असलं पाहिजे. म्हणजे लॉजिक किंवा तुक्के म्हणतो ना आपण, की तुक्के मारले आणि माझा प्रश्न बरोबर आला, ते असेच नाही लागत. त्यासाठी तुम्ही आधी काहीतरी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत, काहीतरी तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे तरच, आणि काहीतरी वाचलेलं असलं पाहिजे, काहीतरी ॲनालिसिस केलं पाहिजे पेपरचं, आणि रिव्हिजन झालेली असली पाहिजे. म्हणजे मी असं तुम्हाला खूप करा असं अजिबात सांगणार नाही, पण जे काही करणार आहे ना थोडंसं करा, पण चांगलं करा. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि आपल्याला काही आउट ऑफ आउट नाही आणायचे. जर 20 पैकी जर तुमचे 15-16 इकडे बरोबर आले, सगळ्या सब्जेक्टला ॲव्हरेजच्या थोडंसं अबो, म्हणजे बिलो ॲव्हरेज नाही राहायचं आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये, तर सगळ्या सब्जेक्टला ॲव्हरेजच्या थोडं अबो, जास्त नाही. ठीक आहे, एवढी जरी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली ना, तरी तुम्ही प्रिलिम्स कधी फेल नाही होणार, प्रिलिम्स पासच व्हाल. ठीक आहे, त्यानंतर जगाच्या भूगोलामध्ये अजून काय येईल, तर खंडनी आहे जी प्रमुख भूरूप आहेत, पर्वत, नद्या, पठार. पामीरच्या पठारावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, ते सुद्धा 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 10वीचं जे जुनं पुस्तक आहे तर त्यामध्ये दिलेले. तर मग ते त्याच्यानंतर लोकसंख्येचे वितरण, त्यासाठी तुम्ही 12वीचं म्हणजे जगाचे जे लोकसंख्येचे वितरण आहे त्यासाठी तुम्ही 11वीचं आणि 12वीचं स्टेट बोर्ड वापरू शकता, फक्त तेवढ्याच टॉपिक पुरतं बरं का. त्याच्यानंतर जे प्रमुख आर्थिक नैसर्गिक स्रोत आहेत, कृषी, खनिजे, सागरी संपत्ती, ह्याच्यासाठी तुम्ही जास्त करण्याची गरज नाही. जगाच्या भूगोलामध्ये तुम्ही फोकस कुठं करायचं, तर भारताच्या भूगोलामध्ये फोकस करायचं. ठीक आहे, भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोल म्हणजे कंपॅरेटिव्हली केलं तर जास्त बरं आहे. जर तुम्ही नदी प्रणाली, भारताची नदी प्रणाली करत असाल, तुम्ही जास्त वेळ तिला द्या, पण तुम्ही महाराष्ट्राची नदी प्रणाली करा, पण थोडीशी करा. ते तुम्हाला माहितीच असतात. आता प्रश्न कुठला विचारला होता 23ला, तर ज्या पर्वतरांगा आहेत आपल्या सातपुडा, सातमाळा आणि ज्या हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यामधल्या ज्या नद्या आहेत, सरळ स्टेटमेंट होते. म्हणजे एवढा काही अवघड प्रश्न नव्हता. त्यामुळं फक्त करताना आपण जसं पॉलिटीला करतो, पॉलिटी विषयाला जर करतो की विधिमंडळ संसद करत असतानाच विधिमंडळ करायचं, किंवा प्राईम मिनिस्टर करत असताना मुख्यमंत्री, असं जर कंपॅरेटिव्हली अभ्यास केला तर अभ्यास लवकर होतो किंवा जो काय होतो तो परफेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डबल एफर्ट्स टाकावे लागणार नाहीत. ठीक आहे, तर मग भूगोलाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तसं करू शकता. आता हे जे झालं हे 15 प्रश्नांबद्दल आहे. आता जर पर्यावरणाचे प्रश्न येतात तर पर्यावरणासाठी ह्याला 5 प्रश्न येतात. पर्यावरणाला 5 प्रश्न असतात आणि मुख्य परीक्षेला सुद्धा परत प्रश्न असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आपली इकॉलॉजी, इकोसिस्टीम आहे, किंवा एनर्जी पिरॅमिड, हे जे आपण शाळेमध्ये अभ्यास करताना, कॉलेजमध्ये अभ्यास करताना सुद्धा याचा अभ्यास केलेला असतो. ठीक आहे, एनर्जी पिरॅमिड किंवा जे फर्स्ट लेवल प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी, जो काही फूड पिरॅमिड आपला जो आहे एनर्जी पिरॅमिड, तर हे आपण अभ्यास केलेला असतो. हे फक्त जस्ट वाचून घ्यायचं. जे बुक आहे तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण आणि परिस्थितिकी, तर या पुस्तकातून हे जस्ट पहिले 2-3 टॉपिक आहेत मला वाटते, तर ते वाचून घ्यायचे जस्ट. आणि कुणी कुठली टर्म कॉइन केली, आता हे टान्सलीची टर्म आहे, हे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, हे केल, टान्सली वगैरे हे, तर हे तुम्ही वाचून घ्यायचं. पण जास्त फोकस कुठं करायचा, तर क्लायमेट चेंज वरती, कारण हा जो भाग आहे
हवामान बदल, तर ह्याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात. ह्याच्यावर जरी आता 5 पैकी ह्याच्यावर जरी एखादा दुसरा प्रश्न आला तर तुम्ही हे सोडवू शकता, पण हे जे 3 प्रश्न असतात हे क्रुशियल असतात, म्हणजे हे याच्यासाठी तुम्हाला अभ्यास लागतो. तर त्या वेगवेगळ्या ज्या परिषदा आहेत वगैरे ते सगळं तुम्हाला इथं करायचं. जे फोकस पर्यावरणाचं पुस्तक वाचताना फोकस क्लायमेट चेंज पासून पुढे करायला सुरुवात करायची. हे वाचून घ्यायचं, हे कारण हे तुम्हाला आधी झालेला पोर्शन असतो, तुम्हाला समजतो पण लवकर. तर मग क्लायमेट चेंजला जास्त फोकस करायचं. ठीक आहे. तर तुम्ही मला असं वाटतं, म्हणजे मी काय केलेलं पर्यावरणासाठी, त्याच्यानंतर मला कधीच प्रिलिम्सला, कोणत्या प्रिलिम्सला किंवा मुख्य परीक्षेला सुद्धा परत पर्यावरणाचं पुस्तक वाचण्याची गरज नाही पडली. म्हणजे सुरुवातीला पुस्तक घ्यायचं, मग पुस्तक वाचून त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या. मला असं वाटतं मी बॅक टू बॅक 13 पेजमध्ये नोट्स बनवल्या होत्या. त्याच मी पूर्व परीक्षेला पण वापरल्या आणि मुख्य परीक्षेला सुद्धा वापरल्या पर्यावरणाच्या. तर शॉर्टमध्ये एकदम नोट्स बनवायच्या आणि त्याच्यानंतर ते पुस्तक मला, म्हणजे मी परत पुस्तक नाही वाचलं, फक्त आता क्लायमेट चेंजसाठी तुम्हाला थोडं अपडेट करावं लागेल किंवा अपडेट राहावं लागेल. मग ज्या वेगवेगळ्या परिषदा होतात किंवा नवीन काही क्लायमेट रिलेटेड गोष्टी घडलेल्या असतील तर त्या फक्त तुम्ही ऍड करून घेऊ शकता. पण मग परत पुस्तक वाचायची जो आपला वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये किंवा एनर्जी जाणार आहे तर ती वाचेल. ठीक आहे. तर या गोष्टी आपण करू शकतो. जे की भूगोलाचे 15 प्रश्न, आता माझे स्वतःचेच 17 प्रश्न बरोबर आले होते 20 पैकी, आता 23च्या पेपरमध्ये. म्हणजे काहीही न करता सुद्धा तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना मागच्या स्टडीवरती किंवा आपण आधी केलेल्या अभ्यासावर सुद्धा प्रश्न डील करू शकतो. फक्त तेवढी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. आता मी तुम्हाला सांगेलच की कोणता प्रश्न कसा डील करायचा किंवा कसा मी काय विचार केला तिथे. मेन तर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय विचार करताना ह्या गोष्टीवरच सगळं ठरलेलं असतं. म्हणजे मी सांगू शकते की खूप सारे माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यास असणारी लोक असतील, पण असं प्रॉब्लेम येतो की त्यांना प्रिलिम्स निघत नाही. का तर ओव्हर थिंकिंग होतं. आणि कुठल्या प्रश्नामध्ये किती ओव्हर थिंकिंग करायचं ना, हे जोपर्यंत आपण थांबवू शकत नाही. हे कधी थांबवू शकतो, जेव्हा आपण क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करू एक्झाम हॉलच्या बाहेर, तरच आपण तिथं ओव्हर थिंकिंग थांबवू शकणार आहे. ठीक आहे. तर हे सिलेबस आणि रेफरन्स बुक संदर्भात झालं. आता आपण थोडंसं याच्या बाबतीत बोलूया, म्हणजे जे प्रश्न आले होते तर त्या बाबतीत बघूया. आणि आपण म्हणतो आता रेफरन्स देणारे देतात की हा प्रश्न इथून आला होता, यासाठी हा सिद्धांत माहिती असण्याची गरज होती. तुम्ही जर डोकं शांत ठेवलं ना, काही नाही, फक्त बघायचं हे स्टेटमेंट लॉजिकली करेक्ट आहे का. तर एवढा जर विचार केला ना तो प्रश्न तुम्ही डील करू शकता. आता मी सांगेल तुम्हाला कसा म्हणजे डील करायचा. आता बघा, आता 2 प्रश्न आले होते. अल्फ्रेड वेबरचं जे उद्योग स्थानिकीकरणाचा सिद्धांत आहे तर त्याच्यावरती आलेले. म्हणजे बघा आता टेक्निकल किंवा कन्सेप्च्युअल प्रश्नांची संख्या वाढलेली आहे असं आपण म्हणतो. तर ते कसं, तर आधी उद्योगांचं स्थानिकीकरण किंवा खूप बेसिक लेवलच्या, आणि आता बघा उद्योग स्थानिकीकरणाच्या निश्चितीकरता अल्फ्रेड वेबर यांनी कोणत्या घटकाचं महत्त्व सांगितलेलं. तर यामध्ये बघा आता आपल्याला सगळेच प्रश्न, सगळेच घटक महत्त्वाचे वाटतात. म्हणजे आपल्याला कोणी कसा विचार करतो त्याच्यावर आहे. मजुरावरील मूल्यांचं योगदान महत्त्वाचं वाटू शकतं कोणाला, कोणाला कच्च्या मालावरील खर्चाचं योगदान महत्त्वाचं वाटू शकतं, कोणाला बाजारपेठेची सुगमता आणि स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचं योगदान. ठीक आहे. तर या गोष्टी, आता यासाठी तुम्हाला थोडासा सिद्धांत माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याच्यावरच अजून एक प्रश्न आलेला आहे की वेबरचा जो उद्योग स्थानिकीकरणाचा सिद्धांत आहे त्यावरती. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. वजन घटणारा म्हणजे इथं न वाचणं हे सुद्धा किती गरजेचं आहे बघा. प्रश्न नीट वाचणं. म्हणजे कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ सुद्धा आहे. टिकाऊ आहे म्हणजे ह्या शब्दाला सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. म्हणजे जर तो टिकाऊ आहे तर तो दूरपर्यंत आपण कॅरी पण करू शकतो, त्याचा वजनामध्ये पण घट होत नाही. ठीक आहे. ही तर एवढा आपण इंटरप्रिट करू शकतो ह्या वाक्यावर. आता ऊस कसं आहे, ऊसामध्ये जर वेळ गेला तर वजन घटतं, म्हणजे तो टिकाऊ नाही, पेरिशेबल आहे. तर खालचं दुसरं स्टेटमेंट काय म्हणते की स्तुती कापडाचे उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होतं. ठीक आहे. त्यांना जास्त दळणवळण किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचावा म्हणून करू शकतात ना ते.
म्हणजे असं काही वजन घटत नाही म्हणजे त्याचं बाजारपेठ लांबच असली पाहिजे गरजेचं नाही ना, फायदाच बघतो प्रत्येक जण, आपला प्रॉफिटच बघणार आहे. तर हे वाक्य बरोबर आहे, आपल्याला ते वाक्य चुकीचं नाही करायचं, ते वाक्य बरोबरच आहे. पण हे दोन वाक्य बरोबर आहेत, पण हे जे आर आहे तर हे एचं स्पष्टीकरण नाही होऊ शकत ना, नाही होऊ शकत. तर मग हे म्हणणं बऱ्याच लोकांनी ऑप्शन 1 मारला, उत्तर दिलं, पण मी 2च उत्तर दिलं होतं, कारण हे नाही हे आपल्याला लॉजिकली बरोबर वाटतंय का? जर पहिल्या वाक्यावर दुसरा वाक्य डिपेंड आहे का? अजिबातच डिपेंड नाही. दोन्ही वाक्य स्वतंत्ररित्या बरोबर आहेत, पण ते डिपेंड नाही आहेत. म्हणजे हे म्हणजे आपण मागचं अनालिसिस सांगतो की जनरली ते डिपेंडच असतात, किंवा आजपर्यंतच्या उत्तरांमध्ये ते डिपेंड दिलेत म्हणून ते आपण तसंच मारतो ऑप्शन. पण ते त्यावेळी लॉजिकली करेक्ट आहे का? म्हणजे हे सुद्धा, हे जेव्हा आपलं डोकं शांत असतं किंवा आपलं तिथं टेम्परामेंट असतं ना, त्यावेळी आपण ते बरोबर करतो. म्हणजे सेकंड कीनं सुद्धा ते बरोबर, म्हणजे चेंज नाही झालं उत्तर, तेच उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मायक्रो ऑब्झर्वेशन जे म्हटलं मी, एक तर काय लॉजिकल तुमचं थिंकिंग पाहिजे, एक आहे मायक्रो ऑब्झर्वेशन. आता मायक्रो ऑब्झर्वेशन बघा, तुम्ही पुस्तकं वाचता, महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक वाचलं असेल, सगळी पुस्तकं, त्यातले नकाशे बघतो आपण. ऑब्झर्वेशनची किती गरज आहे बघा. भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार हे कुठल्या रंगानं दर्शवलेलं आहे? आपण जर भारताचे 5 प्राकृतिक विभाग म्हणतोय, तर बघताना जे 10वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा दाखवलेले की पिवळ्या रंगाने महाराष्ट्र पठार दाखवलेला आहे. तर हे फक्त ऑब्झर्वेशन जरी आपल्याला असतं मॅपचं नीट, तरी सुद्धा आपल्याला तो प्रश्न सुटला असता. किती सोपा प्रश्न होता, म्हणजे लगेच येऊन जातं उत्तर. किंवा कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचं प्रमाण अधिक असतं? तर लोह ठीक आहे, तात्पुरतं आपण लोहला बाजूला ठेवूया. लोह चंद्रपूर, गडचिरोली त्या साईडला सुद्धा सापडतं, नागपूरला सापडतं. पण बॉक्साईट कुठं सापडतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे 6 ते 7च जिल्हे असे आहेत की जिथं खनिज सापडतात. बाकी रेस्ट ऑफ काय आहे तर बेसाल्ट खडकाचा प्रदेश असल्यामुळे तिथं खनिजच नाही सापडत आहे. मग आपल्याला बॉक्साईट कुठं सापडतं? बॉक्साईटचे साठे कोकणामध्ये, ते पण दक्षिण कोकणामध्ये. तर मग तिथं मृदा कुठली आहे तर जांभी मृदा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मृदा आणि खनिज हे आपण जर कनेक्टिव्हली अभ्यास केलेला असेल तर मग तो प्रश्न आपल्याला सुटून जाणार आहे. म्हणजे जास्त हे करण्याची गरज पण नव्हती तिथं. केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते. ठीक आहे. आता इथं थोडा विचार करण्याची गरज आहे. पण हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. विखुरलेल्या वस्त्या असतात. ठीक आहे. म्हणजे तिथं आपण 2 ऑप्शनवर येतो, इलिमिनेट करून आपण 2 ऑप्शनवरती येतो. ठीक आहे. आणि तिथं जेव्हा आपण 2 ऑप्शन इलिमिनेट करतो तेव्हा तिथं बरोबर येण्याचे चान्सेस वाढलेले असतात आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण मायक्रो ऑब्झर्वेशनची गरज आहे. एक मॅप दिला होता म्हणजे पृथ्वीचा. अजून एक जो भाग आहे पृथ्वी आणि विश्व वा युनिव्हर्स म्हणतो आपण, तर या संदर्भातले जे पृथ्वीची निर्मिती किंवा विश्वाची निर्मिती त्या संदर्भातले जे सिद्धांत आहेत, तर त्याच्या सिद्धांत आणि त्याने मांडलेला कोणी मांडला तर याच्या जोड्या सुद्धा विचारल्या जातात, बऱ्याचदा विचारल्या जातात, तेच असतात. तर मग नेब्युलर हायपोथेसिस वगैरे त्या थेरीज आहेत, तर त्या पण करायच्या आणि त्या सुद्धा दिलेल्या आहेत त्या 11वीच्या NCERTच्या ट्रान्सलेटेड त्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर ते त्याच्यातून करून घ्या. त्यानंतर हा पश्चिम राजस्थानाचा जो प्रश्न आहे तर तो 10वीच्या पुस्तकातून जातो. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशामध्ये खडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. ठीक आहे. याची कारणं, या खनिजाच्या साठ्याच्या कोणती कारणं खनिज साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता हा प्रश्न कसा डील करायचा बघा. म्हणजे जरी हा प्रश्न चुकला तरी तो डील कसा करायचा बघा. म्हणजे जर तुम्हाला माहिती नसेल, परफेक्ट माहिती असेल तर ठीक आहे, पण जर माहितीच नाही तर प्रश्न डील कसा करायचा. तर पर्मो कार्बोनिफरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग हा समुद्राच्या पाण्याखाली होता. ठीक आहे. त्या पुस्तकामध्ये हे दिलेले की पर्मो कार्बोनिफेरस असं दिलेलं नाही, पण प्राचीन काळात. ठीक आहे. आणि पुढचं वाक्य आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते पुस्तक बघा, त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण कमी आहे हे आपल्याला माहिती आहे. आता बघा, राजस्थानचा जो भाग बघितला तर पश्चिम आणि पूर्व
तर पूर्व राजस्थानचा भाग बऱ्यापैकी सधन दिसतो तुम्हाला, तर पश्चिम राजस्थानामध्ये जास्त वाळवंट आहे, तर ते वाक्य तसं बरोबर आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण आणि कोरडं आहे, हे पण वाक्य म्हणजे तसं बरोबर आहे. आणि पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. आता वनाच्छादन कमी असणं आणि हे चुनखडक जिप्सम खनिज साठ्याचं प्रमाण जास्त असणं ह्याचं तसं काही संबंध येत नाही. म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं आहेत, जर ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द असतं तर तुम्ही कदाचित म्हणजे 1% जर ते वाक्य बरोबर असण्याची जर तुम्हाला वाटलं 1% तरी सुद्धा ते वाक्य बरोबर करायचं. ठीक आहे. आणि जर म्हणजे खूप जोपर्यंत खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट नाही ना दिलं तोपर्यंत ते स्टेटमेंट नाकारायचंच नाही, घेऊन जायचं. आणि अशा वेळी काय होतं, तुमचे 10 पैकी 7 प्रश्न बरोबर येतात आणि 3 चुकतात तरी आपण फायद्यातच आहे ना. त्याच्यामुळे नेहमी असा अप्रोच वापरायचा. त्याच्यामध्ये काय होतं की आपण अभ्यास खूप जास्त केलेला असतो, मग आपल्याला त्या अभ्यासावर आपण इतकं इगोवर घेतो तो अभ्यास, आणि मग काय होतं की मी हे वाचलं नाही ना मग हे चुकीचंच, असं नाही होऊ शकत. मी वाचलं नाही म्हणजे दुसऱ्या पुस्तकात असू शकतं ना. त्यासाठी नेहमी रेफरन्सेस हे लिमिटेडच ठेवायचे. जर तुम्ही रेफरन्सेस लिमिटेड ठेवले तरच तुम्ही अप्रोच बिल्ड करू शकाल व्यवस्थित. ठीक आहे. जर जास्त पुस्तकं वाचले तर रिव्हिजन कमी पडणार आहे अल्टिमेटली, आणि मग आपलं कन्फ्युजन वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिवस असतो? ठीक आहे. आता काय सुरू आहे, दक्षिणायनच सुरू आहे ना आता मकर संक्रांतीपर्यंत. ओके. म्हणजे मकर संक्रांतीला काय असेल तर सूर्य मकर वृत्तावर असेल, म्हणजे कुठं दक्षिणेत असेल. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारले की कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिवस असतो? तर आता 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला काय असतं, आणि 23 सप्टेंबर यावेळी सूर्य कुठं असतो? विषुववृत्तावर. ठीक आहे. आणि यावेळी काय असणार, रात्र आणि दिवस समान असणार. त्यानंतर आपला 21 जून यावेळी सूर्य कुठं असतो? कर्कवृत्तावर. आता कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून कर्कवृत्त जातं? 8. मग 8 राज्य कसे लक्षात ठेवणार? ह्याच्यासाठी पण ट्रिक. मग काय आम्ही असे लक्षात ठेवलेलं, गुरामध्ये 36 झारी, बंग मिझो, त्रिपुरारी. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कुठं? गुजरात आणि राजस्थान. ठीक आहे. म्हणजे असं ट्रिक करून तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि विथ सिक्वेन्स लक्षात राहतं ना, पश्चिम टू पूर्व पूर्ण. ठीक आहे. तर मग 21 जूनला कर्कवृत्तावर असतो, तर मग 22 डिसेंबरला कुठं असतो? मकर वृत्तावर असतो. मग तेच विचारले ना, म्हणजे जर 21 जूनला कर्कवृत्तावर असतो म्हणून आपल्या उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो, म्हणजे उत्तर गोलार्धात आयन दिवस असतो, उन्हाळी आयन दिवस. तर तसाच दक्षिण गोलार्धात कधी असेल तर 22 डिसेंबरला असेल. ठीक आहे. हे असं पुढं म्हणजे ह्या 4च गोष्टी. ह्याच्यासाठी तुम्हाला काय गोष्ट माहिती असणं गरजेचं होतं की 4 गोष्टी, पण त्याच्या मागं काय कधी काय होतं एवढं जर लक्षात ठेवलेलं असलं तरी ते प्रश्न तुम्हाला सुटून जातो. ठीक आहे. त्यानंतर आता बघा आता हा प्रश्न कसा डील करायचा, हा एलिमिनेशननी सुद्धा डील करता येऊ शकतो. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता, म्हणजे आपण जे ओशनोग्राफी म्हणतो तर त्याच्यावर प्रश्न होता. सागरी गर्ता आढळतात म्हणजे ट्रेंचेस. तर काय दिले त्यांनी, पश्चिम महासागराच्या पश्चिमेकडील किनारीवृत्ती भाग हा अधोगमन क्षेत्राचा भाग आहे. ठीक आहे. आता हे माहिती नाही तुम्हाला उत्तर आहे की नाही. पुढचं दुसरा स्टेटमेंट वाचा. पश्चिम महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. आता आपण बोलतोय ओशनोग्राफी बद्दल आणि त्याच्या किनारी भागात समांतर पर्वतरांगा असू दे किंवा होरिझॉन्टल, काय संबंध आहे? काहीच गरजेचं नाही ना. जर आता समुद्राच्या ओशनोग्राफी मध्ये काय काय येतं, भूखंड मंच येतो, भूखंड उतार येतो, सागरी मैदान येत आणि त्याच्यानंतर ट्रेंचेस असतात. ठीक आहे. मग त्याचा आणि बाहेर पर्वतरांगांचा काय संबंध आहे? हे वाक्य तसं लॉजिकली बरोबर नाही.
तिसरं वाक्य बघा, पश्चिम महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. मी काय सांगितलं, भूखंड मंच, त्यानंतर खंडांत उतार, सागरी मैदान आणि नंतर गर्त येतो. खंडांत उतार हा एक वेगळाच भाग आहे, वेगळंच भूरूप आहे ओशनोग्राफी मधलं. तर मग त्याचा आणि सागरी गर्ताचा तसा संबंध नाहीये, त्यामुळे ते वाक्य चुकीचे. पश्चिम महासागराच्या पश्चिमी भागास, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरी गर्त मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता प्रश्नामध्ये जे वाक्य दिले तेच परत ऑप्शन मध्ये एक वाक्य दिले. म्हणजे डोकं शांत ठेवल्यावर कसं तुम्ही इलिमिनेट करू शकता ना, म्हणजे काही एवढं माहिती असण्याची गरज नाही, जुजबी माहितीवर सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकता, मला हे सांगायचंय. आणि तुम्ही आरामात प्रश्न म्हणजे तुमचे 20 पैकी 17-18 प्रश्न आरामात बरोबर येऊ शकतात, कारण जिओग्राफी हा स्कोरिंग सब्जेक्टच आहे. तसा इव्हन तुम्ही मेन्सला सुद्धा आणि प्रिलिम्सला सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो. ठीक आहे. आता मान्सूनची माघार, रिट्रेटिंग ऑफ मान्सून बघितलेले आपण. हा भारतीय हवामानाचा आविष्कार कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे असं म्हटले तर नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतापर्यंत पोहोचल्यानंतर तिथून माघारी फिरतात. हे वाक्य किती साधं वाक्य आहे, म्हणजे काहीच लॉजिक नाही ना त्याला. सूर्याचं भासमान भ्रमण आणि भारताच्या वायव्येकडून म्हणजे कुठून, पाकिस्तानच्या भागातून आग्नेयेकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. आता तुम्ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, जे हे असतं एअर प्रेशर असतं, हे नेहमी हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कडेच वाहत असतं. म्हणजे काय, म्हणजे आपल्या नेचरचा एक रूल आहे की इक्विलिब्रियम मेंटेन करणं. हे सगळ्याच्याच बाबतीत लागू होतं बरं का. म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरच वाहणार वारं, किंवा हाय प्रेशर टू लो प्रेशरच वाहणार. म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन करणं हे आपल्या सिस्टीमचं किंवा हे युनिव्हर्सचं नेचर हे आहे, वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे वाक्य बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा विस्तार होतो. ठीक आहे, म्हणूनच आपल्याकडे मान्सून तिथून फिरतो. ठीक आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. आणि भारताच्या उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता पण कुठं, तर जास्त कडून कमीकडे वाहणार, हे वाक्य जास्त बरोबर आहे. ठीक आहे, आणि आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा 4 ऑप्शन मधून जास्तीत जास्त बरोबर ऑप्शन निवडायचा असतो. म्हणजे आपण कन्फ्यूज का होतो की बरेच ऑप्शन असे जवळजवळचे दिलेले असतात आणि आपल्याला त्यातला मोर करेक्ट ऑप्शन निवडायचा असतो. MCQ चा पॅटर्नच असा असतो, त्याच्यामुळे आपण जास्त कन्फ्यूज होतो. ठीक आहे, पण याच्यामध्ये जर आपण डोकं शांत ठेवलं तर लक्षात राहतो. तर बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून क्रमाने पठारावर प्रमुख रांगा आणि त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी, हे आपल्याला माहिती आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या खाली कोणती, तापी पूर्णा नदी येणार, त्याच्या खाली काय येणार, सातमाळा अजिंठा, नंतर गोदावरी नदीचं खोरं येईल, नंतर हरिश्चंद्र बालाघाट, नंतर भीमा नदी, नंतर शंभू महादेव डोंगर, नंतर कृष्णा नदी. हे आपण केलेले आहे की, आणि हे केलं तर फक्त शांततेत प्रश्न वाचायचा आणि सोडवायचा. आणि जर प्रश्न मराठीत नाही समजला तर प्रश्न इंग्लिशमध्ये पण वाचायचं, कारण आपल्याकडे तेवढा वेळ असतो. जेव्हा राज्यसेवेचा पेपर आपण देतो तर आपल्याकडे तेवढा वेळ असतो, कारण पेपर हा इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट झालेला असतो. त्यामुळे कधी कधी मराठीत समजत नाही तेव्हा इंग्लिशमध्ये वाचायचं, समजून जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि हा प्रश्न बघा, आता इथं ओव्हर थिंकिंग होऊ शकतं, कारण माझे बरेच फ्रेंड्स आहेत तर त्यांनी सुद्धा ओव्हर थिंकिंग करून हा प्रश्न चुकवलेला आहे. शहरांमध्ये म्हणजे नागरीकरण म्हणजे काय, म्हणजे साधी सरळ व्याख्या आहे नागरिकीकरणाची. किंवा उगीच ऑप्शन दिला आहे एक्स्ट्राचा म्हणून जास्त त्याच्यावर विचार करायचा आणि मग त्याला घ्यायचा, असं नाही करायचं. नागरीकरण म्हणजे काय, शहरांमध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. काय होतं, स्थलांतरणामुळे काय होतं, केंद्रीकरण होतं, त्याला आपण नागरीकरण म्हणतो. दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण, हा तर जाणारच आहे, एकमेकांना अपोजिटच आहे तो ऑप्शन. खेड्यात लोकसंख्येचं केंद्रीकरण कसं होईल, त्यानंतर लोकसंख्येच्या घनतेत वाढ. आता इथं ओव्हर थिंकिंग होऊ शकतं, कारण अ आणि ड पण दिलेलं आहे. लोकसंख्येच्या घनतेत वाढ होणं, म्हणजे लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर दर पर स्क्वेअर किलोमीटरला असणाऱ्या एरियामध्ये असणाऱ्या लोकांचं जे संख्या आहे किंवा प्रमाण आहे त्याला आपण घनता म्हणतो. आता ही व्याख्या झाली. तर आपल्याला नागरीकरण म्हणजे एवढं काही प्लॅन्ड नागरीकरण नाही होणार. तिथं आपण म्हटलेलं नाही की प्लॅन्ड नियोजित नागरीकरण म्हणजे काय, असं नाही विचारलं ना तुम्हाला, फक्त नागरीकरण विचारलेले. तर मग घनतेचा संबंध येतोच कुठे ना तिथं.
म्हणजे घनतेत वाढ होईल, लोकसंख्येच्या घनतेत, घनता ही नंतरची टर्म आहे, पहिला तर लोकसंख्या वाढणार आहे ना तिथं, तर मग असा विचार करायचा आणि त्यातलं मोर करेक्ट ऑप्शन यायचा आणि ओव्हर थिंकिंग करायचं नाही. इथं ओव्हर थिंकिंग होऊ शकतं ह्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, तर हे असे आपले भूगोलाचे प्रश्न होते. आणि पर्यावरणाचे प्रश्न पण मी जसं तुम्हाला सांगितलं तसं एकदम, आता पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाच्या व्याख्येवर प्रश्न विचारला, सजीवांच्या किंवा जीवसमूहाच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके यांचा प्रभाव होय. आता आपण टान्सलीची जी व्याख्या आहे ती ऑलरेडी ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर विश्वकोशामध्ये म्हणजे ह्याचं आन्सर काय, तर युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडियामध्ये ही व्याख्या दिलेली आहे. तर अशा वेळी मग असा ऑप्शन आपण मारू शकतो की एन्सायक्लोपीडियावरची जी व्याख्या आहे तर त्या संदर्भात. ठीक आहे, अजून खालीलपैकी कोणता परिस्थितीय मनोऱ्याचा प्रकार नाही असं म्हटले, म्हणजे इकॉलॉजिकल पिरॅमिड. 3 प्रकारचे इकॉलॉजिकल पिरॅमिड आहेत. कोणते कोणते, तर पिरॅमिड ऑफ एनर्जी सगळ्यात पहिला, ह्याच्यामध्ये ते लिंडामनचा 10% रूल पण येतो. ठीक आहे, त्यानंतर पिरॅमिड ऑफ मास, बायोमास, आणि पिरॅमिड ऑफ नंबर. आता ह्याच्यामध्ये काय, तर हा ऑलवेज अपराईटच असतो, हा उभाच असतो, हा उलटा नाही होऊ शकत, उपटा नाही होऊ शकत. ठीक आहे, म्हणजे हा इन्व्हर्टेड नाही होऊ शकत. आता याच्यामध्ये कधी कधी हा अपराईट असतो, कधी कधी हा इन्व्हर्टेड पण होऊ शकतो. आता पिरॅमिड ऑफ बायोमास हा इन्व्हर्टेड कधी होतो, जेव्हा ॲक्वेटिक म्हणजे जलीय परिसंस्थेचा भाग येतो किंवा संबंध येतो तेव्हा हा उलटा होतो. म्हणजे उलटा म्हणजे कसं, तर वरती काय म्हणत, तर असं जनरली अपराईट म्हणजे कसा असा असतो ना, आणि उलटा म्हणजे कसा असा. ठीक आहे, तर हा जेव्हा जलीय परिसंस्था असते तेव्हा पिरॅमिड ऑफ बायोमास हा उलटा होतो. हे कधी होतं तेवढं लक्षात ठेवा. आणि हा नंबरचा पण कधी कधी अपराईट असतो आणि कधी कधी उलटा असतो. हे तुम्ही त्यात म्हणजे तेवढी एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आहे तर तेवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर काय म्हटले, खालीलपैकी कोणता पिरॅमिड इकॉलॉजिकल पिरॅमिडचा भाग नाही, तर पिरॅमिड ऑफ नंबर आहे, पिरॅमिड ऑफ बायोमास आहे आणि एनर्जी आहे. तर पिरॅमिड ऑफ फूड वेब नाही, फूड वेब आणि फूड चेन ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. फूड चेन म्हणजे काय, तर डिपेंड असणं एकमेकांवरती आणि एकच चेन असते, आणि फूड वेब म्हणजे काय, एकाच घटकावरती अनेक म्हणजे अशी वेब तयार होते, जाळं तयार होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न असा सुटणारा होता. त्यानंतर मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास, म्हणजे काय, हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचला तर चांगला कळतो. नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस डॅश डॅश वेन ब्रोकन बाय बॅक्टेरिया, म्हणजे जे सुडोमोनॉस नायट्रोझोमोनॉस जे बॅक्टेरिया आहेत तर त्याच्या मार्फत, म्हणजे इथं काय करणं गरजेचं आहे तुम्हाला, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय, अमोनिफिकेशन म्हणजे काय असतो, अमोनियाच्या फॉर्ममध्ये असणार, म्हणजे पहिला तर तुम्हाला आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजनच्या फॉर्ममध्ये N2च्या फॉर्ममध्ये असणार, पण ज्या वनस्पती आहेत तर त्या वनस्पती तो नायट्रोजन डायरेक्टली घेऊ शकत नाहीत. ठीक आहे, त्यांच्या वाढीसाठी, तर मग त्यासाठी त्यांना नायट्रोजन फिक्स करावा लागतो. मग नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस आली. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, नायट्रिफिकेशन. त्यासाठी कोणते बॅक्टेरिया लागणार आहेत, तर त्याचं कन्व्हर्जन पहिलं मग NO2 मध्ये होणार, नंतर NO3 मध्ये होणार. ठीक आहे, आणि त्यानंतर डिनायट्रिफिकेशनची पण प्रोसेस असते. तर मग त्यासाठी कोणते बॅक्टेरिया, सुडोमोनास बॅक्टेरिया लागतात मग डिनायट्रिफिकेशनसाठी. मग हे चेन फॉर्ममध्ये तुम्ही मी नोट्समध्ये काढताना तर मग नायट्रोजन NO2 NO3 तिथून मध्ये कुठले बॅक्टेरियाज लागणार आहेत, परत डिनायट्रिफिकेशनला कोणते, एका फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवलं ते पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुमच्या लक्षात पण राहणार आहे. आणि कुठं काय होतं तुम्ही नोट्स बनवलेल्या असतील ना तर तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तिथून आलेला तो सुटला. त्याच्यानंतर बघा, ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. ओझोन कुठल्या थरामध्ये असतो, स्थितांबरामध्ये, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो ना, म्हणजे तसा तर तो ट्रोपोस्फिअर मध्ये पण असतो, पण आपल्यासाठी जो चांगला ओझोन आहे
O3, तर तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो, तर त्याला पृथ्वीचं रक्षण कवच म्हणतात. 1985 साली ओझोनला छिद्र पडलेल्याचं पहिल्यांदा दिसलेलं, आणि जे की कोविडमध्ये बुजलं होतं आणि परत आता ते वाढलेलं आहे. ठीक आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी आणली. ठीक आहे. मग त्यासाठीचे जे कोणते कोणते कन्व्हेन्शन आहेत ते क्लायमेट चेंज मध्ये आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. सगळी वाक्य बरोबर आहेत, म्हणजे किती साधे साधे प्रश्न पर्यावरणावरती विचारलेले आहेत बघा, आणि 5 पैकी 5 मार्क तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. बरोबर आहे. घातक कचरा आहे, कमीच होणार. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. वृक्षतोडीमुळे काय होणार, तर जमिनीची धूप होणार, आणि जमिनीची धूप झाल्यानंतर पूर येणार. आणि फ्रान्सिस्को मेंडेज या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी. आता अमेझॉन गांधी कोणाला म्हणतात, आता तुम्हाला तुमचं पुढचं काम आहे की अमेझॉन गांधी कोणाला म्हणतात. मग ते जर नसतील तर ते फ्रान्सिस्को मेंडेज यांना काय म्हणतात, हे अनालिसिसचा भाग आहे. ठीक आहे. आता जर आपल्याला इनपुट्स मिळालेत या प्रश्नाच्या माध्यमातून, तर आपण स्वतः अनालिसिस करा. आणि मला तर असं वाटतं की बेटर वे हे अनालिसिस जे आहे हे तुम्ही जेव्हा स्वतःचा पेपर घेऊन बसाल किंवा स्वतः जर अनालिसिस पेपर सोडवून कराल तर ते जास्त बेनिफिशियल राहतं, की तुम्ही मार्केटमधून अनालिसिसची पुस्तकं आणाल आणि पुस्तकं वाचता, म्हणजे एक रेफरन्स बुक तुम्ही परत ऍड करताय. त्यापेक्षा तुम्ही जर स्वतः अनालिसिस केलं तर ते जास्त काळासाठी लक्षात राहतं, आणि ते परत तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा फायद्याचं आहे. कारण पेपर अनालिसिस केल्यानंतरच तुमची पेपर बद्दलची भीती आहे आणि पेपरच्या ज्या चुका आहेत ना तर त्या तुमच्या टळणार आहेत. ठीक आहे. तर हे जॉग्राफी या विषयाबद्दल होतं. आणि ओव्हरऑल जर तुम्ही अभ्यास करताना, पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना, एक तर 4 गोष्टी किंवा एक प्रोसिजर म्हणतो अभ्यासाची, ते प्रोसिजर फॉलो करताना एक तर तुमचं सिलेबस, आता जो काही प्रिलिमचा सिलेबस आहे तर तो अगदीच प्रत्येक सब्जेक्टचा 1 लाईनर, जे काही तुमचे 6-7 सब्जेक्ट आहेत तर प्रत्येक सब्जेक्टचा एक दोन लाईन मध्ये सिलेबस दिलेला आहे. तर त्यातल्या त्यात सुद्धा आता 3 वाक्यामध्ये किंवा 5 ते 6 वाक्यामध्ये जॉग्राफीचा सिलेबस त्यांनी संपवला. भारताचा, महाराष्ट्राचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलामध्ये काय येतं, आर्थिक भूगोलामध्ये म्हणजे काय येतं, म्हणजे जर त्या सब्जेक्ट मध्ये किंवा त्या घटकामध्ये अजून काय येतं हे जर तुम्हाला माहिती असेल ना तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी एक अंदाज येतो. ठीक आहे. तर हे त्याच्यानंतर सिलेबस झाल्यानंतर PYQ असले पाहिजे तुमच्याकडे. एक रीडिंग साठीचे रेफरन्स बुक आहेत, एकदाच ठरवून घ्या आणि कमीत कमी रेफरन्सेस वाचा. म्हणजे आपण जर असं म्हणतो की स्टेट बोर्ड वाचायचे तर तुम्हाला 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड वाचले पाहिजेत किंवा NCERT एवढे वाचले पाहिजेत. आता ऍक्च्युली काय झाले माहितीये का, जे काही रेफरन्स बुक आलेत मार्केटमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी इन्क्लूड करून दिले तुमचे स्टेट बोर्ड, म्हणजे ते परत तोच डाटा रिपीट वाचण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा एकच वाचा, एकच पुस्तक 2 वेळा वाचा. 2 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 2 वेळा वाचलं तर त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येऊन जातो. त्याच्यानंतर पेपर सॉल्विंग म्हणजे एक तर नाही तर ग्रुपमध्ये जर पेपर सॉल्व्ह केले किंवा ग्रुपमध्ये सॉल्व्ह करून डिस्कस केले, झालेले चुका अनालाइज केल्या आणि जर चुका लिहून काढल्या आणि त्या चुकांचं रिपिटेशन टाळायचं. आपल्याला काय करायचं तर त्याच चुका रिपीट नाही झाल्या पाहिजेत. आता जर तुम्ही एक पेपर सोडवला आणि त्याच्यात तुमच्या हा पार्ट तुमचा चुकलेला आहे, तुम्ही जेव्हा दुसऱ्यांदा पेपर सोडवताय तर तो घटक तुम्ही रिवाइज करूनच सोडवणार आहे, म्हणजे चुका तुम्ही रिपीट नाही केल्या पाहिजेत. जर तुम्ही चुका रिपीट करताय ह्याचा अर्थ तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही होत आहे. तर मग ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी कराल तेव्हा ही तुम्ही सगळी प्रोसिजर फॉलो केलेली असेल, आणि मग जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाताय किंवा एक्झाम हॉलच्या बाहेर आहात तेव्हा तुम्हाला जेव्हा भीती वाटेल किंवा प्रेशर येईल तेव्हा असं विचार करायचं की मी जर प्रोसिजर फॉलो केली तर पेपर काही येईना, पण मी माझी जी प्रोसिजर आहे, मी जो काय माझा 100% आहे तो दिलेला आहे,
त्याच्यामुळे मला आता घाबरायची गरज नाही. मी व्यवस्थित पेपर डील करेल, शांततेत पेपर डील करेल. हे सगळ्या सब्जेक्टच्या बाबतीत लागू होते. तुम्ही सगळ्या सब्जेक्टच्या बाबतीत असं करा. आणि रीडिंग झाल्याच्या नंतर PYQ जे काय तुमचे बघून झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा पेपर सोडवाल तेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्हलीच पेपर सोडवा, ना की तुम्ही आता अनालिसिसच्या बुकमधून त्या टॉपिकचे प्रश्न बघण्यापेक्षा. वेळ आहे तुमच्याकडे तसं पण, 28 एप्रिलला एक्झाम आहे, तर तुम्ही थ्रू आउट पेपर सोडवा, ग्रुपमध्ये पेपर सोडवा. ठीक आहे, तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. एकटा पेपर सोडवण्याच्या पेक्षा जर ग्रुपमध्ये पेपर सोडवले तर जास्त फायदा होईल. ठीक आहे, हे एवढं आहे. जिओग्राफी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे अगेन. तर तुम्ही जर एका स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला, एका ओरिएंटेशनने, तर खूप चांगले मार्क्स येऊ शकतात तुम्हाला. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि थँक्यू.